एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन आणि तीव्र शब्दात निषेध। न्यूज 18 मराठीशी बोलताना शरद पवारांचं मोठं विधान। शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। महाराष्ट्रातील कोणत्याही नव्या पक्षाला एनडीएचे दरवाजे बंद, फडणवीसांचं स्पष्ट विधान। उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक। विधानसभेचे 19 तर परिषदेचे 5 आमदार बैठकीला उपस्थित। परभणीचे आमदार राहुल पाटील गैरहजर तर काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी ही मातोश्रीवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज। 2-3 दिवसांच्या उपचारानंतर घरी परतले शिंदे। डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला। डान्स बार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या डान्स बारवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल। मुंबईतील 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील सोसायट्यांना सरकारचा दिलासा। निवासीसाठी अर्धा तर व्यावसायिक मालमत्तांसाठी 1.5% मुद्रांक शुल्क। महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। मुसळधार पावसानंतर लोणावळ्यात भीषण भूस्खलन। नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट परिसरामध्ये बचाव पथक दाखल। ढिगाऱ्याखाली दोघे अडकल्याची माहिती। केरळच्या वायनाडमध्ये मेपाडी जवळच्या कुलाडीमध्ये भूस्खलन। अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। रस्ते परियोजनेचं सुरू होतं काम। 20 वर्षांपासूनचा नर्मदा प्रकल्पाचा वाद अखेर मिटला। नर्मदेतून महाराष्ट्राला मिळणार 10 टीएमसी पाणी। मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत अमित शहांसह पार पडली बैठक। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान। देहूत हजारो वारकऱ्यांची मांदियाळी। ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष। आणि ज्या मुद्द्याची चर्चा आपल्याला करायची आहे त्याच्या संदर्भातलीच एक मोठी महत्त्वाची बातमी। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवार यांच्याकडून खंडन करण्यात आलंय। शरद पवारांकडून त्या चर्चेला तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। न्यूज 18 मराठीशी बोलताना शरद पवारांनी हे मोठं विधान केलं। तर आज या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दा हा आहे की खरंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस किंवा भाजप या पक्षांच्या सोबत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये का, म्हणून वारंवार ही चर्चा त्यांच्याबद्दलची होतीये का। पण मंडळी, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं राजकीय भूकंपाचे इतके धक्के पचवलेत की आता जनतेच्या अंगात राजकीय धक्क्यांची अँटीबॉडी तयार झाली। गंमत नाही, कारण या राजकारण्याने कितीही कोलांट उड्या मारल्या तरी जनतेला धक्का बिक्का आता बसणं बंद झालंय। एकीकडे हवामान खातं पावसाचे इशारे देत असताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी महाराष्ट्राला एका सुखद पुरोगामी धक्क्याचा इशारा दिला। त्यामुळे एकदा कुर्सी की पेटी बांध लीजिए अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। टायगरचं ऑपरेशन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चालीविषयी चर्चांचा धुरळा उडाला। एकीकडे शरद पवार आगामी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली जी राष्ट्रवादी आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करणार अशी आवाई उठते। दुसरीकडे थेट एनडीए सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांना वाऱ्याची दिशा अचूक कळते यात तीळ मात्र शंका नाही, पण त्यांच्या राजकारणाची दिशा ते सहजासहजी कोणाला कळू देत नाहीत हा इतिहास आहे। त्यामुळे प्रश्न पडतोय की खरोखरच एखादा मोठा बदल महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणार आहे की नेहमीप्रमाणे पवारांनी टाकलेली किंवा आणखी कोणी टाकलेली ही राजकीय गोगली आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन डगरींवर पाय ठेवून केवळ खडा टाकून पाहण्याचा हा प्रयत्न आहे की अंदाजाच्या पलीकडचं हे वेगळं काही राजकारण आहे। स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व पवारांच्या राजकारणाचा कणा राहिला आजवरचा। प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय पातळीवरची एक वजन याच्या बळावर त्यांनी आजवर राजकारण केलं, पण आता अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागू शकतो का? भाजपसोबत जाणं ही विचारांची दिशा बदलणं
नक्की असेल की ही तडजोड असेल. ते एनडीएत गेले तर तो केवळ राजकीय भूकंप ठरणार नाही, पण महाराष्ट्राच्या वैचारिक पातळीवरचा एक मोठा धक्का असेल. स्वतःच्या आमदारांना आणि खासदारांना राजकीय स्थैर्य देण्यासाठी पवार हा पर्याय चाचपडून पाहत असावेत की दोन्ही बाजूंना खडा टाकून अंदाज घेत असावेत. या सगळ्याची चर्चा आहे. केंद्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा. हे सगळं असताना या सगळ्या भेटी गाठी घडामोडी त्यामुळे चर्चेला उधाण. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चेचं शरद पवार यांनी खंडन केलेलं आहे. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपण कुणाला सोबत कुठल्या नवीन पक्षाला सोबत घेणार नाही एनडीए मध्ये असं सांगितलं. त्यामुळे आज दिवसभर जो राजकीय धुरळा उडाला त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन्ही बाजूंनी याचं खंडन करण्यात आलं. तर शरद पवार हे एनडीएच्या सोबत जातील अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती. त्याचे अनेक अर्थ काढले जात होते. दरम्यान एक महत्त्वाची भेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली. एका नेत्यावर जबाबदारी देण्यात आली अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आणि त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी एक सूचक विधान केलं की लवकरच एक सुखद पुरोगामी धक्का महाराष्ट्राला मिळू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणि ते शरद पवार यांच्या बाबतीतलं होतं. त्यामुळे सुद्धा या सगळ्या चर्चांना एक प्रकारची हवा मिळाली. पण आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी याचं खंडन केलं. उन्होंने व्यक्त किया है तो उन कंसर्न्स को भी मोठी बातमी आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक आता 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. आपण पाहतोय पावसाचा जोर वाढलाय आणि वसई विरार दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे लोकल उशिरानं पोहोचतायत. सगळ्यात मोठी बातमी आहे तर काल काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती ती आता पुन्हा ही पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतीये. आपण पाहतोय नालासोपारा जवळ ट्रॅकवर पाणी साचलंय, रुळांवर पाणी आलंय आणि म्हणूनच ही वाहतूक आता जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरानं जातीये. वसई विरारमध्ये सध्या पावसाचा जोर तुफान वाढतोय. नागरिकांचं नुकसान होत आहे. नालासोपारा पश्चिम बाजूला अनधिकृत पूल आणि रस्ता बनवलाय त्यामुळे पाणी तुंबल्याचा आरोप नागरिक करतायत. कुठे गटारं आहेत, कुठे नाले आहेत, कुठे रस्ते आहेत हेच आता कळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. नेटवर्क सुद्धा नाही आहे आणि नेटवर्क नसल्यामुळे संपर्क कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आपच्या काही बारिश बहुत ज़्यादा है. बारिश ज़्यादा होने के कारण लोगों से कनेक्टिविटी नहीं हो पा रही है. मोबाइल में नेटवर्क नहीं है, लाइट नहीं है. यहाँ पर आप देख सकते हैं पूरा कमर भर पानी है सर. जिसमें दुकानदार के दुकानों में देखेंगे तो बहुत ज़्यादा पानी है. बहुत ज़्यादा नुकसान है, बहुत ज़्यादा क्षति पहुँचा हुआ है. सारे शॉप पे आप देखेंगे नालासोपारा के पट्टे में पूरा का पूरा पट्टा बंद है जिससे बहुत ज़्यादा नुकसान हो रहा है. हम लोग को चलो स्लीपर पहन के पहन के घूम भी नहीं रहे. खासकर महिलाएं को बहुत प्रॉब्लम हो रहा है जो कि कमर के दिखने को मतलब पानी है. ड्रेनेज लाईन जी आहे या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे? लोक जे या ठिकाणी अडकलेले आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क बंद झालेलं आहे. त्यामुळे संपर्क कसा करायचा हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बाकीची प्रेसायचा विजय